शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्री बाहेरील बॅनर नेहमी चर्चेचा मुद्दा असतो। मातोश्री कलानगरच्या जंक्शन या ठिकाणी लावलेले बॅनर जे आहे ते नेहमी वारंवार जे आहे ते चर्चेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या शिववाहतूक चालक मालक सेनेच्या वतीनं ईदचे बॅनर जे आहेत ते मातोश्री आणि कलानगर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात लावण्यात आल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। बुधवारी ईद आहे आणि ईदच्या शुभेच्छा देण्याचे बॅनर जे आहेत ते आमदार वरुण सरदेसाई यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून, त्याचसोबतच शिववाहतूक चालक मालक सेनेच्या माध्यमातून जे आहेत ते ईदच्या शुभेच्छा देणारे बॅनर लावण्यात आलेले आहेत। आणि त्याचसोबतच कलानगर जंक्शन समोर अगदी त्याच बॅनरच्या विरुद्ध दिशेला शिंदेच्या शिवसेनेच्या वतीनं गणेशोत्सव काळामध्ये जी मोफत बस सेवा कोकणामध्ये जाण्यासाठी पदाधिकाऱ्यांना किंवा चाकरमान्यांना देण्यात येणार आहे, याचे बॅनर जे आहेत हे बॅनर देखील त्या ठिकाणी लावण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते की एकीकडे शिंदेच्या शिवसेनेकडून गणेशोत्सवानिमित्त बस सेवेचे बॅनर लावण्यात आलेले आहेत, तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेकडून ईदच्या शुभेच्छा देणारे बॅनर लावण्यात आलेले आहेत। मातोश्री आणि कलानगर जंक्शनवरील बॅनर जो आहे तो नेहमी चर्चेचा मुद्दा ठरत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आणि दोन्ही पक्षाकडून वेगवेगळे बॅनर जे आहेत ते बॅनर लावण्यात आल्याचं चित्र आपण या ठिकाणी पाहायला मिळतंय। आणि विशेष करून ठाकरेंच्या शिवसेनेकडून ईदच्या शुभेच्छा, तर शिंदेच्या शिवसेनेकडून जे गणेशोत्सव काळामध्ये बस सेवा दिली जाणार आहे त्याची माहिती देणारा बॅनर जो आहे तो मातोश्रीच्या बाहेर लावण्यात आल्याचे या ठिकाणी चित्र पाहायला मिळत आहे। आणि आता हाच चर्चेचा मुद्दा जो आहे तो झालेला देखील आहे। कॅमेरामन संतोष कदम सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।